सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। भेंडी पिकाची लागवड केल्यानंतर या ठिकाणी आपण जे ओळी असतात त्यामध्ये तण विरहित राहाव्यात यासाठी त्याची कोळपणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून जे तण उगतंय दोन पट्टीमधील ते पूर्णतः नष्ट होईल व जी मातीची भर आहे ती पिकांना बसून या ठिकाणी पिके वाढण्यास मदत होत असते। भेंडी हे पीक प्रामुख्याने आपण घेताना ते परिपक्व झाल्यानंतर त्याचे बीज विकू शकतो। त्याचबरोबर ज्या भेंड्या आल्या त्या भेंड्या हिरव्या या ठिकाणी मार्केटमध्ये विकून पैसे कमवित असतो। आपल्याला जर तणनाशकाचा खर्च कमी करायचा असेल तर ही जी कोळपणी आहे ती करणे आवश्यक आहे, त्यामुळे पिकांना एक आधार भेटत असतो। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल